क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्यका तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्यका तो काळ सावधान तो कामणीय लोकीचे व्यवहारे तो कामणीय लोकीचे व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्यका तो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल महायोग विढेत देवी मरत्या ब्रह्म पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत दिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम बसे पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो लागेलो तुमच्या निज चरणासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्या विढाल विढाल प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकर्ता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला अळगोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारे देव मान्य संत संत मान्य संत वारकरी मान्य संत वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा नाम म्हटलं का नामदेवराया शांतीचा खांब म्हटलं का पैठणचे नाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं का देहूचे तुकोबाराया विठ्ठल वारकरी संप्रदायाचं भूषण जगतवंदी जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा मानवी जीवानं भगवान परमात्म्याचं क्षणाक्षणाला भजन केल्यानं काय फायदा होतो हा याचं गोड असं चिंतन सांगण्याच्या निमित्तानं हा गोड असा अभंग श्राद्धाच्या निमित्तानं निवडलेला आहे विठ्ठल महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव या पार भवसिंधू भवसिंधू नावाची नदी जर तरुण जायचं असेल भवसिंधू नावाचा संसार जर तरुण जायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे तो म्हणजे क्षणाक्षणाला त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं त्याचं चिंतन करायचं जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्याला हृदयामध्ये साठवायचं पहिलं चरण सुटलं महाराज त्या ठिकाणी अर्थ समजून घ्या दुसरा अर्थ आहे नाशिवंत दिय जाणार सकळ आयुष्य खातो काळ
सावधान. महाराज हा तुमचा माझा देह जो आहे तो नासका आहे, हा तुमचा माझा देह आहे तो कुचका आहे, याचा मिनिटात सुद्धा भरवसा नाही आहे. त्याच्याकरता भगवान परमात्म्याच्या भजनानं काय होईल, हा नाशिवंत देह सावध होईल. कधी होईल, ज्या वेळेला क्षणाक्षणाला तुमच्या मुखामध्ये त्याचं भजन असेल तेव्हा. मग काय करावं लागेल सावध करण्याकरता? महाराज म्हटले संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. त्याच्याकरता तुम्हाला भगवंताची भक्ती जर जोपासायची असेल, तुमचं अंतःकरण सावध ठेवायचं असेल, तर तुम्हाला संताची संगत धरावा लागेल. संताचे विचाराचार जे आहे ते तुमच्या माझ्या हृदयामध्ये साठले, तुमचं माझं जीवन धन्य झालं. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, बाबा तू का म्हणे लोकीचे व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. म्हणजे याचा अर्थ काय, लोकाचं वाटोळं व्हावं ही मनोवृत्ती मनामध्ये ठेवू नका. जो वाईट विचार अंतःकरणामध्ये आहे तो धूर बाजूला करा. मग काही लोक म्हणतील धूर म्हणजे नेमकी काय महाराज? लोकाचंही कल्याण झालं पाहिजे, आपलंही कल्याण झालं पाहिजे, याच्यात अंतःकरण शुद्ध होतं. पण काहींचं काय आहे, लोकाचं वाटोळं झालं पाहिजे, आपलं कल्याण झालं पाहिजे अशी मनोवृत्ती नकोय. म्हणून जगद्गुरु म्हणताय, तू का म्हणे लोकीचे व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. वाईट विचार वाईट व्यवहार अंतःकरणामध्ये ठेवू नका, तो बाजूला सारा. हा सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल थोडासा वेळ आपल्याकडे आहे. धनाजी दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कुटुंबानं या ठिकाणी राहणी कुटुंबानं ठेवलेलं श्रद्धा आहे. श्रद्धेने केलं जातं त्याला श्रद्धा असं म्हटलं जातं. आणि श्रद्धेच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. एका दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्हाला दिलेलं आमंत्रण आहे. आजचा दिवस फार मोलाचा आहे. आज राहणे कुटुंबाचा दिवस जो आहे तो कृपा त्या ठिकाणी दिवस कशा करता मोलाचा आहे सांगू तुम्हाला. आजच्या दिवसाला 12 वाजता दादांचा आत्मा जो आहे, धनाजी दादांचा आत्मा जो आहे तो भगवान परमात्म्याजवळ 12 वाजता पोहोचणार आहे. तुम्ही म्हणाल तोपर्यंत आत्मा कुठे असतो? जोपर्यंत श्राद्धाचा विधी होत नाही तोपर्यंत तो आत्मा घराच्या अवतीभोवती भटकत असतो. आणि आजच्या दिवसाला श्राद्धाच्या दिवसाला तो आत्मा ब्राह्मणांच्या साक्षीनं वेदाच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून तो आत्मा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतो. जीव उत्तम भोगील जीव भानी, उत्तम भोगील जीव भानी, उत्तम भोगील जीव भानी, उत्तमाची गती तोरण पगेरा, उत्तम भोगील जीव भानी, उत्तम भोगील जीव भानी, उत्तमाची गती उत्तम भोगील जीव भानी, उत्तम भोगील महाराज उत्तमची गती पोच करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. बरी का उत्तम लोकांमध्ये भगवान परमात्म्याजवळ ही शरीर आज दादांचं जाणार आहे. याचसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आजचा शेवटचा दिवस गोड करण्याकरता या परिवारानं या ठिकाणी दादांच्या श्रद्धाच्या निमित्तानं हरिकीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अन्नदान व्हावं, ब्राह्मणांच्या साक्षीनं विधी व्हावं, याकरता ठेवलेलं श्रद्धा आहे. विढावं पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये, पवित्र ज्ञानोबाराईच्या मातीमध्ये, तुकोबाराईच्या मातीमध्ये जनाबाई, मीराबाई, कान्होपत्रा, नरेश, सोना, सौतबाबा, कबीर महाराज, जनार्दन स्वामीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र अशा मातीमध्ये तुम्हाला भगवान परमात्म्यानं जन्माला घातलं. ऐका महाराज, हे तुमचं माझं पहिलं भाग्य आहे. काही मंडळी म्हणतील महाराज महाराज आम्ही जन्माला आलो. तुम्ही जन्माला आला नक्की मान्य आहे महाराज. काही म्हणतील श्राद्धाला आम्ही आलो, राहणे बाबांच्या श्राद्धाला आम्ही आलो, तुम्ही नाही आलात. बरं का, श्राद्धाचं फक्त निमित्त आहे, तुम्ही नाही आलात. लक्ष द्या माझ्याकडं. ते म्हणाला असं कसं महाराज? श्राद्धाचं निमित्त आहे. जरी तुम्हाला सर्जेराव दादांना, उत्तम दादांना आमंत्रण जरी दिलं असेल, हे श्राद्धाचं फक्त निमित्त आहे, पण तुम्हाला घरापासून लॉन्स पर्यंत आणणारा माझा भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची
ही शरीर कोणाची असते, सर्व शरीरावर सत्ता गाजवणारा माझा भगवान परमात्मा आहे. तुमचं माझं काहीच नाही आहे मातीमध्ये. येतानाही मोकळ्या हाताने आला, जातानाही मोकळ्या हाताने जाणार आहे ते तुमचं माझं नाही आहे. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत या शरीरातल्या सर्व अवयवांवरती ज्याची सत्ता आहे तो माझा भगवान परमात्मा आहे. त्यानं ठरवलं रात्री झोपल्यानंतर सकाळी उठवायचं नाही, तो उठवू शकत नाही महाराज. आजचा दिवस उद्या असेलच की नाही सांगता येत नाही महाराज. आजचा मिनिट उद्या असेलच की नाही सांगता येत नाही. आपण इथे श्राद्धाला आलोय, आपण इथून घरी जाऊच की नाही शाश्वत क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 साथ देती नहीं किसी 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 का, वो सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी महाराज. या जिंदगीचा भरवसा नाहीये. घरातून निघालेला माणूस परत घरातच येईल की नाही त्याची शाश्वती नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून आहे तो दिवसामध्ये आनंद मानून घ्या महाराज. आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा. गर्वामध्ये वेळ वाया घालू नको महाराज. प्रपंच करू नका. या मताचे संत नाहीये ना आम्ही नाहीये. प्रपंच अवश्य करा. प्रपंच करून परमार्थ सुद्धा मिळवता आला पाहिजे महाराज. आणि परमार्थ मिळवला का त्याचं जीवन निश्चित धन्य आहे. कारण क्षणाक्षणाला त्याला त्या भगवान भक्तीची ओढ लागेल महाराज. म्हणून आजचा दिवस उद्या नाही, आजची वेळ उद्या नाहीये. आजचा माणूस उद्या भेटेल की नाही शाश्वती नाहीये. भेटेल त्याला जय हरी म्हणा, भेटेल त्याला रामकृष्ण हरी म्हणा, भेटेल त्याच्याशी दोन शब्द प्रेमाचे बोला, काही येत नाही सोबत, लक्षात ठेवा. तुका म्हणे का मरण चिसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. अरे असं जीवन जगा राजा हो का गेल्यानंतर सुद्धा चार लोक म्हटली पाहिजे वा क्या बात आहे, काय गोड माणूस होता महाराज. जीवन आनंदी जगा राजा हो. भगवान परमात्म्याने 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला बोनस दिलाय, फुकाट दिलंय महाराज. 1 रुपयाचं त्यानं दान तुमच्याकडे मागितलं नाही, 1 रुपयाचा पैसा सुद्धा मागितला नाही त्यानं. मग तुम्ही कशा करता गर्व करतात महाराज. कधी कोणाची लबाडी करू नका, कधी कोणाशी भामट्यापणा करू नका, कधी कोणाला नावं ठेवू नका, कधी कोणाची निंदा करू नका, वैर करू नका, अपमान करू नका, जाणून बुजून अडचणीत आणू नका. आणि एक सांगू तुम्हाला, भाऊबंधांनी त्रास दिला म्हणून नाराज होऊ नका, नातेवाईकांना त्रास दिला म्हणून नाराज होऊ नका, पाहुण्या रावळ्यांनी त्रास दिला म्हणून नाराज होऊ नका. अरे चांगल्याच लोकाला त्रास असतो, लक्षात ठेवा. अरे माऊली महाविष्णू ज्ञानोबा नाही का कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, ज्ञानी यांचा राजा महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. अरे ज्ञानोबरायला लोकांनी त्रास दिला, पीठ म्हणून माती कालवली, भाकर म्हणून गौऱ्या टाकल्या. नो माझ्या तुकोबरायला भंडारी भामचंद घोराळ्या डोंगरावर जाऊ दिलं नाही, बोराटीच्या काठीनं मारलो महाराज. संतांनी त्रास सहन केलाय, मग तुम्हाला त्रास दिल्यानं तुम्ही नाराज होऊ नका. अरे पाहुण्या रावळ्यांकडे विचारही करू नका, नाही जर तुमच्या संग बोलत नसतील, त्रास देत असतील तर एकच करा, तो भगवान परमात्म्याचा हात जर तुमच्या पाठीशी असेल ना, तुम्हाला या जगामध्ये कसलंच भय नाही बरं का. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, तुमचं माझं निवारण करणारा माझा भगवंत आहे ना. मग कशा करता गर्व करता महाराज. देव राखितया मारिल कोण, न मोडता काटा हिंडतावन, न मोडता काटा हिंडतावन. देव राखितया मारिल कोण, न मोडता निर्वाणी गो
संतांचा विषय नारायण झाला महाराज, म्हणून संत ही देवत्वाला प्राप्त झाली. तसं तुमचं आमचं जीवन सुद्धा त्या भगवान परमात्म्याजवळ प्राप्त करून घ्यायचं असेल, तुम्हाला त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचं मनन करावं लागेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल महाराज. सगळ्या गोष्टीला पैसा लागतो, पण देवाच्या भजनाला पैसा लागत नाही महाराज. पैसा न लगे रुपया न लगे, पैसा न लगे, न लगे कबड्डी दमड़ी, न लगे कबड्डी दमड़ी. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 मनवा मनवा. खेती करो नाम की मनवा, खेती करो हरि नाम के मनवा. खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की. काहीच लागत नाही महाराज, पैसा लागत नाही, धन लागत नाही, फक्त आपली वाणी जी आहे ना महाराज, त्या वाणीतून रामकृष्ण हरी म्हणा. तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणल्यानं काय होईल महाराज? अंतकालेच मामे वस्मर मुक्तम कलेवरम यत प्रियाती समदभाव येते अत्रत्य संशय. अरे अंतकाळीच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझा शेवट जर तुला भला करून घ्यायचं असेल तर तुला रामकृष्ण हरी मंत्र जपावं लागेल महाराज. आणि शेवट भगवान परमात्मा स्वैरा जरी करायचा असेल तरी त्याचंच भजन करावं लागेल, लक्षात ठेवा महाराज. हे शरीर पुन्हा नाही आहे, काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य म्हणावं लागेल की त्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला जन्माला घातलं महाराज. पुढच्या जन्माला कोण येणारे माहित नाही, मागच्या जन्माला कोण होतो माहित नाही. आज आम्ही ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला आलोय धनाजी बाबा महाराज, त्यांचा जसा बॅनर लागलाय तसा एक दिवस तुमचा माझा सुद्धा बॅनर लागणार आहे, लक्षात ठेवा. एक दिवस तुमचं माझं सुद्धा श्राद्ध होणार आहे, एक दिवस तुमच्या माझ्या श्राद्धाला सुद्धा ज्ञानदान केलं जाणार आहे, अन्नदान केलं जाणार आहे. मग कशा करता गर्व महाराज? गर्व करून वेळ वाया घालू नका. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय म्हणताय, ध्वज स्तंभावरी वंडरू तो मूर्तिमंत शंकरू सारथिक शारंदरू अर्जुनेसी. गर्व करून वेळ वाया घालू नका महाराज, त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये वेळ वाया घाला. इथे बसलेले कोळपेवाडी इथून अनेक पंचक्रोशीतून आलेली मंडळी, माझं एवढं वाक्य जाताना घरी घेऊन जा. तुमचा माझा जन्म ज्या मातीत झाला, ही माती किती पवित्र आहे तुम्हाला सांगतो, ऐका दादा. ही गंगागिरी महाराजांची माती आहे, ही हरिगिरी महाराजांची माती आहे, ही नादगिरी महाराजांची माती आहे, ही सोमेश्वरगिरी महाराजांची माती आहे, या मातीनं महंत नारायणगिरी महाराजांची माती आहे, ही रामगिरी महाराजांची माती आहे. वाक्य बारकाई नाही का? ज्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन चंद्रभागेमध्ये वाळवंटामध्ये स्नान केलं, अरे चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान केलं, चंद्रभागेचं वळवंट पाहिलं, पंढरीच्या गाभाऱ्यातला कटेवर आठवून विटेवरचा पांडुरंग फक्त दगडाच्या मूर्तीतला पाहिला, पण देव त्यांना ज्यांना दिसला नाही, ज्यांना अयोध्येत जाऊन राम पाहता आला नाही, ज्यांना गोकुळात जाऊन कृष्ण पाहता आला नाही, पण ज्यांनी ज्वलंत आणि जिवंत, ऐका दादा, ज्यांनी पंढरपूरचा पांडुरंग पाहिला नाही, गोकुळेचा कृष्ण पाहिला नाही, अयोध्याचा राम पाहिला नाही, पण ज्यांनी सरला बेटाचे नारायणगिरी बाबा पाहिले आणि ज्यांनी नारायणगिरी महाराजांच्या पायावर डोकं टेकवलं, त्यांना साक्षात पंढरपूरचा पांडुरंग भेटलेला आहे. विठ्ठल देवात आणि संतात अजिबातही बदल नसतो महाराज. देव आणि संत एकच असतात, देवतेची संत, संततेची देव. देवात आणि संतात बदल नसतो महाराज. म्हणून संताचे पाय तुम्ही धरले पाहिजे, त्यांचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी अवरात्र जीवाची पर्वा नाही केली, त्या भगवान परमात्म्याचं एवढं भजन केलं, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे महाराज, किंवा शिंक जांभाळी खोकला, इतकाची वेळ वाया गेला. अरे आयुष्यातला वेळ वाया घातला, पण कशा करता? त्या भगवान परमात्म्याच्या भक्ती करता. तसं तुम्हालाही संसार करून परमार्थ करणं काही अवघड गोष्ट नाही. आता इथे बसलेले माझ्या मायबापा मला एका गोष्टीचं उत्तर द्या. देवानं आपल्या घरी यावं, माझा आवाज येतो ना तुम्हाला? कोळपेवाडीकर काही कर्ज बिर्ज आहे का तुमच्या? मग असे का मग तोंडबिंड सोडून दिले बरं. हा, देवाच्या दारात आले आनंदी राहायचं महाराज. मी सांगत असतो, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचं भाऊ. लोक देवाच्या दारात येतात तरी असे तोंडबिंड सोडून देतात, आणि इथं जर यम आला, यम काळ आला आणि इथूनच बसल्या बसल्या उचलून नेलं, काय भरवस आहे महाराज.
क्षणात देह जाऊ शकतो, लक्षात ठेवा. क्षण भंगुर नाही भरवसा, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाहीये महाराज. कोण दिवस येईल कैसा, 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 कोण दिवस येईल नाही देहाचा भरवसा, 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 देह पाण्याचा बुडबुडा, 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 हो देह पाण्याचा बुडबुडा, देह पाण्याचा बुडबुडा, या जिंदगीचं भरवसं नाही महाराज. कधी तुमच्या माझ्या शरीराची माती होईल, राख होईल, रांगोळी होईल, सांगता येत नाही राजा. म्हणून किती धन कमवा, किती पैसा कमवा, किती इस्टेट कमवा, किती जहागिरी कमवा, किती मान सन्मान, सगळं काही ते ठेवून जायचं, लक्षात ठेवा बरे का. महाराज म्हणताय आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. अरे आजालाही जावं लागलं, पंजालाही जावं लागलं, तुमचं माझं काय महाराज. प्रत्येकाची माती होणार आहे. किती धन कमवा तुम्ही, मौत जब तुझे आवाज. हो महाराज वेळ लई कमी राहिलाय महाराज, 10-15 मिनिटं राहिले. विढाला विढाला महाराज. कधी आमच्या शरीराची माती होईल सांगता येत नाही महाराज. कधी आमच्या शरीराची राख होईल सांगता येत नाही महाराज. किती धन कमवलं, किती पैसा कमवला, 1 रुपयाचा ठोकळा सुद्धा माणूस घेऊन जात नाही, लक्षात ठेवा. लाखो रुपयाचा बंगला जरी बांधला, शेवटची आंघोळ ही अंगणातचे, लक्षात ठेवा. लाखो रुपयाच्या बंगल्यामध्ये नाहीये, लक्षात ठेवा. किती पैसा असू द्या, शेवटी तुम्ही म्हणाल 1 रुपयाचा ठोकळा सोबत जातो, तो ठोकळा सुद्धा सोबत जात नाही राजा हो. तो फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही राख सावडायला येणार आहे, त्या दिवशी तो काळा पडलेला ठोकळा सुद्धा तुम्हाला दिसणार आहे महाराज. मग का गर्व करत बसता. अरे वेळ वाया घालवू नका. वेळ जर द्यायचा असेल माझ्या भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये द्या. क्षणाक्षणाला त्याचं भजन करा. अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, जनक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावाया पार
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महाराज सावध व्हा. कधी देहाचा पाण्याचा बुडबुडा येईल सांगता येत. जसा पाण्याचा बुडबुडा येतो तसा हा देह कधी जाईल सांगता येत नाही महाराज. देह जाणार त्यासी काळोबा खाणार आहे. एक दिवस तुमच्या माझ्या देहाला काळ नेण्याकरता येणार आहे महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे तो काळ तुमची माझी वाट बघतोय. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी त्रासावया महाराज. तुटला आयुष्याचा दोरा एकदा दोरा तुटला का परत तो जोडला जात नाही. तसा आयुष्यातून माणूस गेला का पुन्हा तो माणूस परतत नाही. लक्षात ठेवा. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं भजनामध्ये एवढी ताकद आहे महाराज की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तुमच्या अंतकरणावर किती पापाचा घडा भरलेला असू द्या पण मुखात जर देवाचं भजन असेल तर ती पाप धुवून काढण्याची ताकद सुद्धा देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. वाल्याकुळी एवढा पापी होता फक्त मरा मरा शब्दाचा राम राम शब्द झाला आणि वाल्याचा वाल्मिक म्हणून संपूर्ण रामायण लिहून ठेवलं. लक्षात ठेवा. दुसरं वाक्य नीट ऐका शंभू महाराज बरं का. लक्ष देऊन ऐका महाराज. ज्याचं त्याचं कर्म ज्याचं त्याचं कार्य ज्याच्या त्याला फेडावं लागतं. लक्षात ठेवा. अरे या मातीमध्ये देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही तुमचं माझं काय आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही 4 पुत्र जन्माला घातली महाराज. विलासांना 4 पुत्र जन्माला घातली गुंजाळ दादा. 4 पोला देव आहे देव. राजा दशरथ आला पण ज्या वेळेला राजा दशरथ अंथरुणामध्ये गेला ना महाराज यम न्यायला आलाय. 4 पोरं असून सुद्धा एकाही पोराची मांडी नाहीये देवाला महाराज. राजा दशरथाला एकाही पोराची मांडी नाहीये. जटायू नावाच्या पक्षानं सीतेचा शोध घेता घेता महाराज रावणाचा पायाचा अंगठा रक्त बंबूळ केला. त्या रावणानं जटायूचे पंख छाटले. जटायू मातीत पडला. मातीत पडलेल्या जटायूला प्रभू रामचंद्राची मांडी आहे आणि रामाच्या बापाला देवाची मांडी नाही आहे. लक्ष देऊन ऐका. ज्याचे त्याचं कर्म सांगतोय महाराज. ज्याची त्याची वेळ आहे. इकडे जटायू मातीत पडला. देवानं जटायूला उचललं. जटायू म्हणतोय देवा ए देवा आज तुझी भेट झाली आनंद वाटला. तुझ्या सीतेला वाचवण्यामध्ये वेळ घातला देवा. पंख छाटलं रावणानं. जटायूला देवाने विचारलं काय पाहिजे तुला. 1000 वर्षाचं आयुष्य देऊ का. जगामध्ये उडण्याकरता उमेद देऊ का. अरे जगण्याकरता काही तुला संधी देऊ का. जटायू म्हणतो देवा अरे मला 1000 वर्षाचं आयुष्य दिशील यात काय नवले. जगात उडण्याकरता उमेद दिशील यात काय नवले. पण मला पुन्हा यम न्यायला आल्यावर मला देव न्यायला आल्यावर काळ न्यायला आल्यावर देवा पुन्हा तुझ्या मांडी मला भेटेल की नाही सांगता येत नाही. आज तुझ्या मांडीवर मरण आलोय याच्यापेक्षा कोणती भाग्याची गोष्ट. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला. शेवट तो भला 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 माझा बहु गोड झाला. आले निघाच्या बाहेरा भेटे रखुमाईच्या वरा. भेटे रखुमाईच्या वरा. भेटे रखुमाईच्या वरा. आले निघाच्या बाहेरा भेटी रखुमाईच्या वरा. भेटे रखुमाईच्या वरा. भेटे रखुमाईच्या प्रत्येक व्यक्ती आज शेवट गोड करण्याच्या नात्यामध्ये गुंतलेल्या. लक्षात ठेवा. म्हणून जीवनात ज्याचं त्याचं कर्म ज्याचं त्याचं कार्य ज्याचे त्याला भेटणार आहे. लोक म्हणतात देव कुठे पाहिला असतो का. सगळं त्याच्या वही आणि पेन घेऊन वरती बसलाय महाराज. जैसी करणी वैसी भरणी महाराज. जसं कर्म कराल तसंच भेटावं लागतं. लक्षात ठेवा वाक्य. 1 मिनिट तुम्हाला एक प्रश्न विचारतो महाराज. देवानं आपल्या घरी यावं. माझं वाक्य नीट ऐका. देवानं आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं बरं इथे बसलेल्या. बोला बोला. तुम्ही मुकी आहे का. मग बोलत चला. मी सांगत असतो ज्याची बायको मुकी त्याचा संसार सुखी. झटेच नको. हा बोलत चला पटकन सांगा मला. देवानं आपल्या घरी यावं वाटतं की नाही मावशी. वाटतं की नाही दादा. देवानं आपल्या घरी यावं वाटत नाही. नाही वाटत. अहो ज्यानं मिसळी लावायला बोर्ड दिलं सोलापूर कोल्हापूर त्यानं यावं नाही वाटत का. पीठ संपन का तुमचं. पैसे चोरी करेल का. इस्टेट चोरेल का. जहागिरी चोरेल. देव तुमच्या घरी आल्यावर. आता मला सांगा देवानं आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं पण आपण देवा घरी जावं कोणाकोणाला वाटतं. वाटतं की इथे बसलेलं कोणाला.
एका मिनिटात घेऊन जातो यमपुरीला, नाही नेलं मग बोला. हाई एक मावशी, तिला आता वरबोट कराय केलं तिनं, पण परत खाली घेतलं. तिच्याकडे नका पाहू आता, माझ्याकडे पहा महाराज. पण सांगू का किती लबाडे लोक महाराज, बरं का विशाल महाराज, किती लबाड लोक असतात सांगू का. ऐका दादा, एका माय मावडीनं वरबोट केलं, तिला यमपुरीला जायचंय म्हणून. कीर्तन संपलं ना दादा, ती 5 मिनिटानं माझ्याजवळ येईल म्हणून, चला ना बाबा यमपुरीला. मी म्हणून चल ना पटकन. ती म्हणून फक्त 5 मिनिटं थांबा. मी म्हणून चल ना. ती म्हणून फक्त 3 मिनिटं थांबा. अगं चल ना, 2च मिनिटं बाबा. अगं चल पटकन. ती म्हणून 1च मिनिटं थांबा. काय 1 मिनिटं थांबायचो. ती म्हणून बाबा 1च मिनिटं. मी म्हणून चल ना पटकन. ती म्हणून बाबा 1 मिनिटं. म्हणून मी म्हणून का. ती म्हणून शेजारच्या गंगूबाईला 200 रुपये याजानं दिले होते, तेवढं याज घेऊन येऊ दे मग जाऊ दे म्हणून. सगळं लबाड जगे महाराज. जावं कोणाला वाटत नाही, पण गेल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला जायचंय, राहण्याकरता कुणीच आलं नाही. विढाल विढाल. ऐका माझं वाक्य. काही म्हणतात त्या क्षणाक्षणाला त्या परमात्म्याचं भजन केल्यानं काय होईल, त्याचं चिंतन केल्यानं काय होईल. वाक्य बारकाई नाही का रे माईबाबांना जाताना घरी घेऊन जा. इथे बसलेल्या माझ्या माय मावल्यावर मला उत्तर द्या. 4 जणांचा स्वयंपाक जर तुमच्या घरामध्ये केला, 4 जणांचा स्वयंपाक जर तुमच्या घरामध्ये केला आणि 5वा व्यक्ती जर वाढला, तर घरातली भाजी पोळी काय होते, संपूर्ण जाते. बरोबर की नाही. 4 जणांचा स्वयंपाक जर घरात केला, 5वा व्यक्ती वाढला, तर भाजी पोळी संपते. ऐका रे बाई बाप, माझ्या पंढरीच्या वाटेला लाखो वारकऱ्याची मांदियाळी आषाढी वारीला जाते. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाचं भजन करतात. घरात 1 व्यक्ती वाढला तर भाजी पोळी संपते. पण माझ्या पंढरीच्या वाटेला लाखो वारकरी जातात, पण लाखातला एकही वारकरी उपाशी राहत नाही. ही माझ्या पांडुरंग परमात्म्याची ताकद आहे. तो जगाची एकला तो पोषित जगाचे एकला तो पोषित जगाचे एकला तो पोषित जगाचे एकला तो करे नाथ विची कृपा सगळ्या जगाला पोचवणारा भगवंत आहे महाराज. 28 युग झाली. 28 युगांपासून कटेवरातून विटेवरती उभा आहे. फक्त आणि फक्त तुमचं माझं भलं व्हावं याच्याच विचारामध्ये महाराज. म्हणून त्याची भक्ती करा, त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. तो कधी पण तुमच्यासाठी आहे महाराज. देव म्हणत असतो, जो माझ्यासाठी हाय मी त्याच्यासाठी कवा पण आहे, जो माझ्यासाठी नाही मी त्याच्यासाठी कवा पण नाही. लक्षात ठेवा. या मातीमध्ये संत सकुबाई नावाची एक माता माऊली होऊन गेली. संत सकुबाई एक संत होऊन गेली महाराज. संत सकुबाईचं लग्न होऊन 2 दिवस झाले होते. एवढं वाक्य ऐका. संत सकुबाईचं 2 दिवस झाले लग्नाला, आणि सासूला सकुबाई विचारते, का हो आत्या, का हो आत्या, उद्याला पंढरपूरच्या पांडुरंगाची दिंडी रस्त्यानं जाणार आहे. उद्याला रस्त्यानं पंढरीच्या पांडुरंगाची दिंडी जाणार आहे. मी दिंडीमध्ये जाऊ का. सासू म्हणते सुनबाईला, संत सकुबाईला जायचं नाही म्हणते पंढरीच्या पांडुरंगाच्या वारेला. बायकोनं त्या ठिकाणी सुनेनं त्या संत सकुबाईनं आपल्या सासऱ्याला विचारलं, जाऊ का हो पंढरीच्या वाटेला. जाऊ नको म्हटले. नवऱ्याला विचारलं, जाऊ का हो त्या पांडुरंगाच्या भेटीला. जाऊ नको म्हटले. आणि संत सकुनं दुसऱ्या दिवशी बाबा हातामध्ये कचरा घेतला, केर घेतला आणि बाहेर टाकायला गेली अंगणात, तर पंढरपूरच्या वारकऱ्याची मांदियाळी दिसली बरे का हो. टाळ मृदंग विना चिपळे घेऊन वारकरी पंढरीला चालले, आणि सकुनं इकडं तिकडं विचारच केला नाही. संत सकुनं हातातला केर टाकला, हातातलं साहित्य तिथेच ठेवलं, आणि संत सकुबाई पंढरीच्या वाटेनं वारकऱ्यांबरोबर निघाली हो. चंद्रभागेच्या वळवंटामध्ये असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगानं संत सकुबाईचा कार्य बघितलं, आणि जगाच्या मालकानं माझ्या पांडुरंगानं पंढरपूरची वीट सोडली
आणि पंढरपूरचा पांडुरंग सासूची सून झाला, नवऱ्याची बायको झाला, सासऱ्याची सून तयार झाला आणि संत सखुबाईच्या रूपानं अरे संसार करू लागला. कोण? माझा भगवंत. असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची असे भक्ताची असे भक्ताची असे भक्ताची भक्ताचं निवारण करणारा भगवंत आहे. सखुबाई करता सुखू झाला यात काय नवले. अरे चोखोबरायची बहीण झाला. संत मीराबाईच्या पोटामध्ये गेलेलं विष भगवान परमात्म्यानं पंढरीच्या रावणामध्ये स्वतःच्या हृदयामध्ये सटवलं. भक्त प्रल्हादा करता आला. एवढंच काय, अरे माझ्या संत सावताबाबाच्या मळ्यात आला ना हो. संता घरी ती विठू माऊली अखंड वाहे पाणी, अखंड वाहे पाणी, अखंड वाहे पाणी, अखंड वाहे पाणी. राम सावळा सेले विनतो कबीर गातो गाणी, राम सावळा सेले विनतो कबीर गातो गाणी, राम सावळा सेले विनतो कबीर गातो गाणी, राम सावळा सेले विनतो कबीर गातो गाणी. सावत्या संगे भाजी खुडूनी माळा राखणी करी, हे माळा राखणी भाजी खुडूनी माळा राखणी करी, हो माळा राखणी करी, हो माळा राखणी करी. देवा काही देव करीतो भक्तांची साखरी, देवा काही देव करीतो भक्तांची साखरी, हो देवा काही देव करीतो भक्तांची साखरी, देवा काही देव करीतो भक्तांची साखरी. देव संता करता आला, मग तुमच्या माझ्या करता काय येऊ शकत नाही महाराज. तुमच्या माझ्यासाठी सुद्धा येईल. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, नाम ऋणिया धनंजय जयपरी. हा देहाच्या गावाला तुम्हा मला पाठवलं ना, तुमचं माझं लई मोठं भाग्य आहे. चला, आज दिवाळीचा दिवस आहे महाराज. आज दिवाळीचा सण आहे महाराज. प्रत्येकाच्या घरी पंथी लागली जाणार आहे. वाक्य थोड्या वेळ ऐका. 10 मिनिटं राहिली माझ्याकडे. सर्वांगणाचे कान करून ऐका दादा. 10 मिनिटं तुमच्या हृदयाला त्या ठिकाणी महाराज, हृदयापर्यंत माझे शब्द जातील असं 10 मिनिटाचं प्रबोधन करतो. फक्त लक्ष द्या माझ्याकडं महाराज. आज दिवाळीचा सण आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये दिवाळीच्या सणाला, बरं का, दिवाळीच्या सणाला प्रत्येकाच्या दारामध्ये पंथी लागलेली आहे. दिवाळीच्या सणाला प्रत्येकाच्या दारामध्ये पंथी लागलेली आहे. पण दिवाळीच्या सणाला आमच्या सर्जेराव दादाच्या घरात पंथी लागलेली नाही आहे. आमच्या उत्तम दादाच्या घरात पंथी लागलेली नाही आहे. सत्यभामाबाईच्या घरामध्ये पंथी लागलेली नाही आहे. आज लेकीच्या माहेरची दिवाळी नाही आहे. आज लेकीच्या माहेरचा दुःखाचा प्रसंग आहे. कारण लेकीच्या माहेरचा बाप गेलाय आणि बापाच्या श्राद्धाच्या निमित्तानं आम्ही तुम्ही जमलेलो आहे. दिवाळी आली बाबा, आणि दिवाळीच्या भर दिवसाला बाबा, दिवाळीच्या काळात तुमचं पुण्य स्मरण आलं बाबा.
सगळं काही पाहिलं, सृष्टी पाहिली, जग पाहिलं, विश्व पाहिलं, ब्रह्मांड पाहिलं. अरे हजारो लोकांच्या गर्दीत दिवाळी पाहिली, पण दिवाळीच्या गर्दीमध्ये, अरे गावाच्या गर्दीमध्ये आमचा बापच आम्हाला भेटला नाही. चिवडा भेटला, शंकरपाळी भेटली, खाऊ भेटला, सगळं काही पाहिलं बाबा, पण आमचा बापच सगळ्यांच्या गैरहजेरीत राहिला. आमचा बापच आम्हाला दिसला नाही. डोंगराळ गेलेला सूर्य परत दिसतो, ऐका राजा हो, डोंगराळ गेलेला सूर्य परत दिसतो, पण माती आड गेलेला बाप परत आयुष्यात कधी दिसत नाही गड्या. माझे गुरुवर्य आदरणीय रामराव महाराज ढोक बाबा मला कायम म्हणतात, पोरा जीवनामध्ये कोण श्रीमंत आहे? ज्याच्या जीवनात बाप आहे तो या जगामध्ये फार मोठा श्रीमंत आहे. पैशानं सगळं काही मिळतं, पण पैशानं सगळं काही मिळतं, पण पैशानं बाप नाही भेटत, लक्षात ठेवा. डोंगराड गेलेला सूर्य परत दिसेल, माती आड गेलेल्या आमच्या नंदाबाई ताईचा, शांताबाई ताईचा, त्या ठिकाणी कांताबाई ताईचा बाप परत आयुष्यात नाही दिसणार गड्या. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे. अरे ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. तसं ज्याच्या जीवनातून बाप गेला, अरे त्याला विचारा बापाची किंमत काय है दादा. इस दुनिया में कौन सी चीजें यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते दादा. किती थकलेला बाप असू द्या, फक्त घराच्या उमऱ्यामध्ये बसलेला असू द्या, लई आनंद असतो रे त्या बापाला. सगळ्यात जास्त प्रेम जर बाप कोणावर करत असेल त्याच्या पुरीवर लई प्रेम करतो गड्या. जीवाचा रान करतो बाप, पण पोराण करता नवे नवे दिवाळीच्या सणाला कपडे घेतो, त्याचं नाव बाप असतं. कधीच आमच्या बापानं कोणतीच गोष्ट आम्हाला कमी पडू दिली नाही. आज सुखाचे दिवस आले आमच्या बापाचे, आणि आमचा बाप आम्हाला सोडून निघून गेला. पोरं वनवासी झाले गड्या. आजच्या कीर्तनाचा योग जो आहे दादा, तो बाबांचाच, बाबांनीच ठरवला होता, म्हणून आजचं कीर्तन आहे. पारेगाव मध्ये माझं कीर्तन ऐकलं बाबांनी, आणि बाबानं पोराला सांगितलं, भाऊ एक काम कर, आपल्या घरात काही कार्यक्रम निघाला का ढवळे बाबाचं कीर्तन ठेव. आणि त्या पोरानं ते कीर्तनामध्ये बापानं सांगितलं होतं, म्हणून त्या बापाच्या कीर्तनाला मला बोलवलं. बाप गेलाय महाराज. बाप ही सावली असते, बाप हा आधार असतो, बाप ही पांघरून असतं. आज लिकीला दिवा त्या ठिकाणी देवाऱ्यातला देवाजवळ गेली का दिवा विजलेला असेल गड्या. विझला हो नंदादीप, विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिर. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिर. दूर गेली दिगंतरा, दूर गेली दिगंतरा, पुन्हा नाही येणे घरा. गेली रखू माई माझी, ओस पडली पंढरी. ओ श्रद्धांजली देता, थर थरे माझी काया. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरे. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरे. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिर. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिर. या कुटुंबाचा बाप गेलाय दादा. ज्याच्याकडे बाप आहे ना तो श्रीमंत आहे. इथे बसलेल्या माझ्या तमाम मायबापाला विनंती करेल, जे मायबापाशी बोलत नाही ना त्यांनी मायबापाशी बोला रे. लई आनंद असतो त्या मायबापाचा. मी दररोज उभा महाराष्ट्र फिरतो कीर्तनाला. ज्या लेकरांचा बाप गेला ना ते पोरं चालू कीर्तनामध्ये ढसा ढसा रडता गड्या, कारण बाप गेल्यावर बापाची किंमत कळत असते.
मी कधी जगाला कोणाचा लोकाचा बाप सांगून वेळ वाया घालत नाही. बाप सांगायला लागलं का मला राहवत नाही, आई सांगायला लागलं का मला राहवत नाही. म्हणून त्या विषयामधून मी थोडासा बाजूला जातो, पण त्या विषयात आलो का मला राहवत नाही. कीर्तनामध्ये त्याचं कारण असं आहे. आता इथे उभा आहे. आजही माझा बाप सकाळी सकाळी कीर्तनाला इकडे निघालो ना, सकाळी कालेवाडीला दावा होता, तो दावा आटपून तुमच्याकडे आलो. सकाळी सकाळी अंथरुणात झोपलेला बाप मला म्हणत होता, पोरा कुठे आज? म्हटलो बाबा सकाळी कालेवाडी नंतर कोळपेवाडी. भाऊ काळजी घे बरं का, हळू जा बरं का, गाडी हळू चालव, काळजीनं घरी ये, कोणाशी धक्काबुक्की करू नको, गाडी कोणाला त्या ठिकाणी महाराज धक्का लागू देऊ नको, हळू जा, काळजी घे, वेळेवर लवकर घरी ये जेवायला, वाट पाहतोय तुझा आजारी बाप. टचकन डोळ्यात पाणी आलं, मनात विचाराला, देवा पांडुरंगा परमेश्वरा, जोपर्यंत बाप जिवंत आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत म्हणेल भाऊ काळजी घे. ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी कोण म्हणेल भाऊ काळजी घे. लई प्रेम करतो रे माई बाप, बाप लई प्रेम करतो. लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे? हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे? दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरला बाप जिवंत आहे तोपर्यंत हक्काचा चपला सोडणारा उमरा जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला हक्काचा चपला सोडणारा उमरा संपला गड्या. जोपर्यंत माहेरला आईन बाप आहे ना तोपर्यंत लेकीची पिशवी सासरला जाताना कधीच रिकामी जाऊ देणार नाही. पिशवीत कधी टोमॅटो देतील, कधी मिरच्या देतील, कधी बटाटे देतील. मुलगी म्हणत असते, आई सांग ना ग माझ्या बापाला, सासरमध्ये लई पैसा आहे. तो बाप म्हणत असतो, पुरी पुरी सासरला चालली ना, सासरला जाताना माहेरची पिशवी कधी रिकामी घेऊन जायची नाही, हा सांगणारा बाप असतो. बाप स्वाभिमानी बाना, बाप कने खरे कना, त्याच्या काळी जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप स्वाभिमानी बाना, बाप कने खरे कना, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो पाया, बाप घराचा तो पाया, बाप घराचा तो पाया, बाप बाप घराचा तो पाया. बाप खने खरी कना, त्याच्या काळ लाजाळूची संवेदना, त्याच्या काळ सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप स्वाभिमानी असतो महाराज, बाप अभिमानी असतो. अरे दाढीचा साबण संपला असेल तर अंघोळीच्या साबणीनं दाढी करतो, त्याचं नाव बाप असतं दादा. पायाला काटे त्याच्या टोचता, आज चप्पल लेकराला असते रे. लेकराला दिवाळीच्या सणाला नवे नवे कपडे घेतो, स्वतः फाटलेल्या कपड्यावर राहतो, त्याचं नाव बाप असतं दादा. हल्ली आयुष्यात बापाला कधीच म्हणू नका काय केलं बाबा तुम्ही आमच्या करता. अरे काय नाही केलं बापानं तुमच्या माझ्या करता. आज तुम्ही मोठा झालात, गाड्या घेतल्या, माड्या बांधल्या, सगळं काही केलं. मी एक सांगू तुम्हाला, मला एखाद्याने विचारलं ना भाऊ हे असं कसं, मी म्हणतो भाऊ लोकाला आवडावं म्हणून मी कधीच काही करत नाही, लोकाला आवडावं म्हणून मी कधीच काही करत नाही. माझ्या
माझ्यामुळं माझ्या बापाला आवडतं ना सगळं काही मी केलेलं कार्य, याच्यात मला लय आनंद आहे. एक सांगू तुम्हाला, नवस केल्यानं देव पावतो ऐकलं असेल. अरे नवस केल्यानं देव पावतो ऐकलं असेल, पण न नवस करता पावणारा देव या जगात जर कोण असेल तर तुमचा माझा बाप आहे. लक्षात ठेवा, तुमचा माझा बाप आहे. इथे बसलेल्या तमाम माझ्या माय मौल्याने एक विनंती करून सांगू, आई जवळ करते, मायेने कुरकाळते, प्रेमानं जवळ घेते, आई लवकर दिसते. बाप जरी तुम्हाला मायेने कुरकाळत नसेल, जवळ घेत नसेल, पण सगळ्यात जास्त मोठमोठा वाटा जर घरामध्ये कुटुंबामध्ये कोणाचा असेल त्या बापाच असतो. लक्षात ठेवा. फक्त एक गोष्ट जपा गड्या माझ्या माय मौल्या हो. आज त्या ठिकाणी धनाजी दादा गेले, यापूर्वी वनवासी झाल्या. आता यांना नाही भेटणार बापाचं प्रेम, पण ज्यांच्या ज्यांच्या माहेरला बाप जिवंत आहे, माझं वाक्य ऐका रे, ज्यांच्या ज्यांच्या माहेरला बाप जिवंत आहे त्यांनी एक काम करा, 7-8 दिवसातून 15 दिवसातून या बापाला फोन करत जा. भावाला सांगा, दादा मला माझ्या अण्णाची लई आठवण येते रे, माझ्या अण्णाका 2 मिनिटं फोन दे. फोनवर बोला बापाशी, लई आनंद वाटतो रे त्या बापाला. तुम्ही त्या आजारी बापाला नारळ पाणी आणावं नाही वाटत रे, त्या बापाला तुम्ही खवा आणावं नाही वाटत, त्या बापाला तुम्ही नवं धोतार बंडी आणावं नाही वाटत रे. फक्त त्या बापाला वाटतं माझ्या लेकीनं येऊन मला 2 मिनिटं भेटावं. हा अंतकरणामध्ये ध्यान ज्याचा असतो तो बाप असतो गड्या. आज खरं सांगू, 2 मिनिटं तुम्ही दुःखात सहभागी होणार आहे, ज्याच्या त्याच्या घरी निघून जाणार आहे, पण खरं दुःख कोणाला झालं सांगू, आमच्या सत्यभामाबाई पत्नीला झालंय दादाच्या. अरे तिच्या आयुष्याचं कुंकूच पुसलं ना गड्या. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला. एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा, विझला मायेचा दिवा, विझला मायेचा दिवा, मायेचा दिवा, सर्जेराव दादाला आणि उत्तम दादाला एकच विनंती करेन, पोरांनो आयुष्यातून भाव गेला, आता तुमचा बाप तुम्हाला परत कधीच दिसणार नाही राजा. पण तुमच्या बापाच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली जर तुम्हाला व्हायची असेल, फक्त तुमच्या आई सत्यभामाबाईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. तुमच्या करताच ती आई आणि तुमच्या करताच तो बाप, खरी श्रद्धांजली तिला असेल. आज पोरांचा बाप गेलाय, पोरं ही मोठी आहे, पोरं गावात फिरणारी आहे, मान सन्मान मिळवणारी आहे, माणुसकी नावाची गोष्ट जपणारी आहे. पण पोरांनो काळजी घ्या, हे म्हणणारा आता बाप परत दिसणार नाही. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, फाटक्याचा दराला किती ठिगाळ जोडल्याने, त्याच्या जीवनाला त्याने कशी कातर लावलेली, त्याच्या फाटक्याचा दराला किती ठिगाळ जोडल्याने, त्याच्या जीवनाला त्याने कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, कोणी गोष्ट बाबाची सांगता, कोणी गोष्ट बाबाची सांगताना. आता पाडव्याचा दिवस आला 2 दिवसानं दादा. भाऊबीजीला सगळ्या बहिणी भावाकडे येणार, बापाकडे येणार भेटायला. आज या पोरींना पाडव्याच्या सणाचा आनंद नाही आहे,
अरे आनंद आहे, पण बाप गेलाय त्याचं दुःखही तेवढ्याच पटीत आहे महाराज. पुरी जर सासरवरून निघाल्या माहेरच्या वाटेला आणि एखाद्याला विचारलं ना, पुरी काय चाललं मजेत का, काय चाललं तुझ्या बापाचं, पटकन तोंडातून शब्द निघेल, जगात बापच नाही माझा. जोपर्यंत होता तोपर्यंत कधी रिकाम्या हातानं पाठवलं नाही आमच्या बापानं. स्टँडवर जरी सोडायला आला असेल, खिशातून 500 रुपयाची नोट घ्यायचं आणि पुरीच्या हातात द्यायचा. अरे पैसे नको मला बापाचे, पण माझ्या बापानं मला दिलेला संस्कार या तीनही पुरींनी जपला गड्या. बाप ज्या दिवशी पुरींचे लग्नाचं कन्यादान केलं या पुरींचं, त्या दिवशी बापानं तीनही पुरींना एकच शब्द दिला होता, पुरींनो सासरला चालल्या ना, फक्त तुमच्या गरीब बापाची एक इच्छा आहे, काय, सासरला गेल्यानंतर सासरची तक्रार या गरीब आई बापापर्यंत येऊ देऊ नका. पुरी एवढ्या हुशार झाल्या महाराज, एवढ्या धन्य झाल्या की आपल्या बापापर्यंत कधी घरानं येऊ दिलं नाही. आणि आज जर एखादं घरानं सांगावं वाटलं माझ्या बापाला बाबा, तर बाप म्हणण्याकरता बाप राहिला नाही. जसा समुद्राची लाट येते ना, ती लाट तशीच वाहून जाते, तसा बाप निघून गेलाय, परत येणार नाही. गंगेचा हा ओघ समुद्राशी गेला, 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 परतला नाही कदा काळी, परतला नाही कदा काळी, गंगेचा हा ओघ समुद्राशी गेला, गंगेचा हा ओघ म्हणून आहे त्यांनी जीव लावा. इथे अनेक पाहुणे समोर बसलेले बाबा, अनेकांच्या जीवनातून बाप नावाची चादर गेली, बाप नावाचं पाहुण गेलं. कसाही असू द्या, त्याचा थुंका बाहेर यायला लागला म्हणून त्याची लाज वाटू देऊ नका रे त्या बापाची. त्याची बडबड वाढली म्हणून त्याला घराच्या बाहेर काढू नका. अरे तुम्ही लहान होताना माई बाप, त्याकरता त्यानं काय नाही केलं तुमच्या माझ्याकरता. लोकाच्या बांधावर जाऊन त्यानं खन्या करण्याचं काम केलं, लोकाचे गटार साफ केले. त्या बापाला कधी आयुष्यात म्हणू नका बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराची ओढी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराची ओढी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराचे बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराचे आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, एकाएकी केला, एकाएकी केला, एकाएकी केला, एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, हरे जय जय हरि जय 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 जय
विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। वेळ बराचसा झालेला आहे. अनेक प्रतिष्ठित मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहे. दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिकीर्तन झालेलं आहे. ब्राह्मणजींच्या एखादा विधी जर अपुरा राहिला असेल, एखादी विधी आहे त्या ठिकाणी अपुरी राहिली असेल, तरी अपुरी विधी पूर्ण करण्याचं काम हे ज्ञानदान करत असतो. आणि भगवान भक्तीचं ज्ञानदान आज या ठिकाणी ठेवलेलं आहे. शेवटचं अखेरीचं निरोप देण्याकरता सर्व मंडळी उपस्थित आहे. आणि या दुःखामध्ये कशी काळाची चाहूल आलेली आहे, कशी काळाची चाहूल आली. बाग फुलांची करपून गेली. कस विपरीत घडलं सारे, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, कशी काळाची चाहूल आली. बाग फुलांची करपून गेली. कस विपरीत घडले सारे, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. मन पिला नो खुशीत या, मन पिला नो खुशीत या. दरीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची. दरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा. देवा काय मागाव मी देवा. घर सुखाच माझ ठेवा, काय मागाव मी देवा. घर सुखाच माझ ठेवा, हरी जन्माचा उद्धार. होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा बाप. आणि बाप हा
कष्टाळू असतो, काबाड कष्ट करणारा आदर्श बाप या कुटुंबातून गेला. या कुटुंबावर प्रेम करणारे सगळे सोयरी पाहुणे मंडळी आपण आलेला आहात. आमच्या आई, मी ज्या गावामध्ये राहतो तिथे आई भगवती महालक्ष्मी माता देवस्थान काकडवाडी आणि आम्हा काकडवाडी आई भगवतीवरती प्रेम करणारे निश्चिम शिर्डीचे आमचे तुषारांना गोंदकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. विलास भाऊ आहे, विलास भाऊ जोरवेकर उपस्थित आहे. अनेक मान्यवर पबादादा काळे आमचे उपस्थित आहे. अनेक मान्यवर उपस्थित आहे. सर्वजण या दुःखामध्ये सहभागी झालेला आहात. पुन्हा एकदा त्या भगवान परमात्म्याला विनंती करतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा नारंगिरी महाराजांना विनंती करो की या पवित्र अशा धनाजी बाबांना तुमच्या सेवेकरता जागा द्यावी. प्रेमान भजन विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोले रे पुरे वेडे बापुरे वरे क्षमा अपराध महाराज तुम्ही चिंता. हा नाही विचारिला अधिकार मी आपुला. महाराज तुझे जिता. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुझे जिता. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पंढरीनाथ हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान